मग काय घेतला ना भाऊ तुमच्या भाऊनं 3 डोळ्याचा फोन, ते पण आयफोन 16 प्रो. तर असं मधातून नाही, चला सुरुवातीपासून दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज सकाळीच मी आपल्या या सगळ्या दलिंदर मित्रांना सांगून ठेवलं होतं की आज आपल्याला आयफोन घ्यायला बुलढाणा जायचं आहे म्हणून. मग सगळे एका ठिकाणी जमा झालो आणि चितू आणि माझी गाडी घेऊन आम्ही डायरेक्ट बुलढाणा निघालो. आपला छोटा भाऊ आर्यनला फोन करून बोलून घेतलं. तेवढ्यात बाजारात हे दादा भेटले आणि ते फ्लूटद्वारे क्रिसचं गाणं म्हणत होते. तेवढ्यात हा दलिंदर म्हणे की मी पण वाजून दाखवतो म्हणे. मग तिथून आम्ही एसबीआय बँकच्या एटीएम मध्ये आलो, कारण की आपल्याला तिथून कॅश काढायची होती, पण त्या एटीएम मध्ये कॅशच अवेलेबल नव्हती राव. मग तिथून आम्ही दुसऱ्या एटीएम वर जायला निघतच होतो, तेवढ्यातच यांचे भांडण चालू झाले राव. मग त्यांचे भांडण झाल्यावर आम्ही दुसऱ्या एटीएम वर आलो आणि तिथून 40,000 रुपये कॅश काढून घेतले. आपल्याला अजून कॅश काढायचे होते, पण आपली आजची एटीएम ची लिमिट संपली होती. मग तिथून आम्ही 40,000 रुपये कॅश घेऊन मोबाईलच्या दुकानावर आलो. तिथं आल्यावर मोबाईल चूज केला आणि मग मोबाईलची अनबॉक्सिंग केली. अनबॉक्सिंग करताना विपुलचा व्हिडिओ कॉल चालू होता, कारण विपुलनीच मला फोर्स केला की तू आता 3 डोळ्याचा फोन घेऊन टाक म्हणून. आणि हा फोन घेण्यासाठी विपुलनी सुद्धा आपल्याला भरपूर मदत केली राव, म्हणून आपण हा फोन घेऊ शकलो. नाहीतर आपल्याला हा फोन घ्यायला 4-5 महिने लागले असते राव. मग तिथं पैसे जमा केले. पैसे जमा केल्यावर फोन घेतला आणि चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. फॉलो केलं असेल तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.